अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। हजारो भाविकांनी घेतले श्री भगवान नागेश्वराचे दर्शन। नगर जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यात्रा उत्सवाला प्रारंभ झाला असून दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाला 2 दिवसीय साजरा केला जातो। रात्री 12 वाजता 150 जोडप्यांच्या हस्ते लघु रुद्राभिषेक करण्यात आला। राजेंद्र पवार, बबलू जोशी, राजू जोशी यांनी पौराहित्य केले। सकाळी महापूजा करण्यात आली। बाजार तळावर शाहीर मुरलीधर सुपेकर यांचा कलगीतुरा व शाहीर विलासराव अटक व सहकार्यांचा गाडी घुंगराची हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। गोरक्षेत्र रोहकले यांच्यातर्फे दिवसभर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनीही यावेळी भेट देऊन दर्शन घेतले। रात्री मंदिराजवळ हरिभक्तपरायण बबन महाराज बहिरवाल यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला। 12 नंतर नागेश्वर महाराजांचा छबिना गावातून सवाद्य मिरवण्यात आला। यामध्ये हजारो युवक सहभागी झाले होते। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। गावातील घरोघरी छबिन्याचे पूजन करण्यात आले। छबिन्याच्या स्वागतासाठी प्रत्येक घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। भाविकांसाठी पिण्याचे पाणी, दर्शन बारी, वाहनतळ आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी संभाजीराव रोहकले, बंडूशेठ रोहकले, अशोक बबलू रोहकले, बाबासाहेब तरटे, शिवाजी पट्टेकर, गंगाधर रोहकले, संदीप ठुबे, लक्ष्मण चेमटे, भाऊसाहेब चेमटे, संदीप रोहकले, बाळासाहेब पटारे, मंजाबाबू चेमटे, BY रोहकले, अविनाश राऊत, नामदेव रोहकले, रंगनाथ रोहकले, आबासाहेब चेमटे, रावसाहेब थोरात, संभाजीराव आमले, प्रकाश रोहकले आदींसह यात्रा समिती व ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत। भगवान श्री नागेश्वराचं आराध्य असं दैवत भाळवणी येथे असून संपूर्ण पंचक्रोशी आणि पारनेर तालुका आणि नगर जिल्ह्यात एक मोठं श्रद्धास्थान आहे। आज साक्षात निर्माता भगवान शिवाची आज या ठिकाणी उत्सव मूर्ती भाळवणी येथे भगवान श्री नागेश्वराच्या रूपाने आहे आणि म्हणून भाळवणी एक आपल्या जिल्ह्यातलं एक विकासाच्या दृष्टीने राज्याला एक नवी दिशा देणारं गाव आहे आणि या देवस्थानचं एक बैठक जी आहे ती विशेष आदर्श घेण्यासारखी आहे। तर या गावातील सर्व ग्रामस्थ आपले राजकीय वाद विवाद भांडण काय जे असेल ते बाजूला ठेवून या यात्रा उत्सवामध्ये एकत्र येतात आणि हीच खरं प्रत्येक गावाने आदर्श अशी दिशा घेण्याची गरज आहे। म्हणून भाळवणी हे गाव नेहमीच इतरांसाठी विकासाची आणि अध्यात्माची दिशा देणारं असं हे गाव आहे। म्हणून मी शिवरात्रीचे या पावन पर्वाच्या भगवान नागेश्वराला एक विनंती करतो की अशाच प्रकारचं ग्रामविकास आणि अध्यात्माचं एक नवं पर्व प्रत्येक गावागावात निर्माण व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। सालावतप्रमाणे महाशिवरात्रीचा जो कार्यक्रम गावकऱ्यांच्या वतीने किंवा तिथली असणारी कमिटी ही चांगल्या पद्धतीने हँडल करते, त्याच्या अनुसार त्यांची मान्यता देऊन आम्हाला जो वार्षिक परंपरेने जो महाप्रसादाचा खिचडी वाटपाचा जो आमच्या वाट्याला आला हा उल्का समूह ही पार पाडत आहे। तर त्यांची मर्यादा अशी आहे की बाबा 10 क्विंटल ते 25 क्विंटल 30 क्विंटलपर्यंत करण्याची क्षमता आहे। जेवढे येते सकाळचे 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत जेवढे भाविक येतील त्यांच्याकरता भरपूर पुरेल असा प्रसाद केला जातो आणि यामुळे गावकरी किंवा आम्ही असणारे फॅमिली उल्का समूह हा फार आनंदित आहे आणि ही परंपरेने आमच्या कंपनीच्या वाट्याला ही सेवा कायम परंपरेने असावं हीच आमची सर्व डायरेक्टरांची भूमिका आहे। तर याबद्दल गावकऱ्यांचे मी आभार मानतो।